जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। चला तर मित्रांनो पाहूया मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण नवीन अपडेट आली आहे। त्याआधी मित्रांनो तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून येणार माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे। मित्रांनो आज या संदर्भात मित्रांनो चौथा हप्ता महिलेच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे। मित्रांनो त्याच विषयी मी सविस्तर तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। पैसे किती महिलाच्या खात्यावर जमा झाले, किती महिला अजून ह्या योजनेपासून वंचित राहिल्यात या देखील विषयी मी माहिती देणार आहे। मित्रांनो पहा, आता ही योजना 1 जुलैपासून राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार राबवित आहे। तर मित्रांनो ज्यांनी जुलैमध्ये 31 जुलैपर्यंत अर्ज भरले होते आणि त्यांची अप्रूव्हल झालेले होते फॉर्म 10 ऑगस्टपर्यंत, अशांना मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता 3000 रुपये 14 ऑगस्ट रोजी खात्यावर जमा करण्यात आला होता। दुसरा हप्ता मित्रांनो, आता यामध्ये बघा, दुसरा म्हणजे की ज्यांना 3000 मिळाले होते आधी आणि ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना कधी किती खात्यावर जमा झाले ह्याची पण मी तुम्हाला माहिती सविस्तर देणार आहे। तर पहा, ज्यांच्या खात्यावर 3000 रुपये 14 ऑगस्ट रोजी जमा झाले होते अशांना दुसरा हप्ता महाराष्ट्र शासनाने 28 सप्टेंबर रोजी खात्यावर जमा केला आहे। ज्या महिलांनी जुलै ते ऑगस्टमध्ये काही त्रुटीच्या कारणामुळे फॉर्म त्यांचे अप्रूव्हल झाले नव्हते आणि त्यांचे फॉर्म 22 ऑगस्टपर्यंत मंजूर झाले, अशा महिलांना पहिला हप्ता म्हणून महाराष्ट्र शासनाने 3000 रुपये 29 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यावर जमा केला आहे। मित्रांनो आता हे झाला त्या महिलांसाठी ज्यांचे अप्रूव्हल ऑगस्ट 22 पर्यंत मंजूर झाले फॉर्म। आता काही महिलांचं असं झालं मित्रांनो, जुलैमध्ये देखील फॉर्म भरले, ऑगस्टमध्ये देखील फॉर्म भरले आणि त्यांचे फॉर्म मंजूर झाले सप्टेंबर महिन्यामध्ये। तर पहा, ही योजना आहे महिलांसाठी 1500 रुपये प्रति महिना। तर जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 असे मिळून त्या महिलाच्या खात्यावर पहिला हप्ता म्हणून शिंदे सरकारने 4500 रुपये जमा 26 सप्टेंबर रोजी करण्यात आले, अशाला 4500 रुपये जमा झाले। आता पहा मित्रांनो, ज्यांना 3000 भेटले त्यांना 1500 रुपये भेटले दुसऱ्या हप्त्यामध्ये, बरोबर। आता नवीन अपडेट ह्याच्यात अशी आहे मित्रांनो, आता चौथा हप्ता 3000 रुपये हे शिंदे सरकार परत अजून आपल्या खात्यात जमा करण्यात आला आहे। आता हे हप्ता कुणाच्या खात्यावर जमा झाला आहे मित्रांनो, तर पहा, ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा असा हप्ता त्यांच्या खात्यावर एकूण 4500 रुपये जमा झाले होते, अशा महिलेच्या खात्यावर 4 ऑक्टोबर रोजी 3000 रुपये खात्यावर लाडक्या बहिणीच्या जमा करण्यात आलेले आहेत। आता विषय राहतो मित्रांनो, ज्यांना 1500 मिळाले, 3000 मिळाले आधी, नंतर 1500 मिळाले, आता त्यांचा चौथा इन्स्टॉलमेंट म्हणजे की चौथा हप्ता त्यांना कधी भेटणार आहे। तर याबाबत मित्रांनो 4 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आहे, म्हणजे अवघ्या तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये परत 3000 रुपये भेटतील मित्रांनो। अतिशय चांगल्या प्रकारे ही योजना राज्य सरकार राबवत आहे मित्रांनो। तर लवकरात लवकर तुम्ही जे कोणी राहिले असते आधार लिंक करून घेण्याचे, त्यांनी बँकेत जावं आणि लवकरात लवकर आधार खात्याशी लिंक करावे मित्रांनो, कारण हा पैसा आधार लिंक असल्यामुळे DBT अंतर्गत पैसा वितरित होत आहे मित्रांनो। तर लवकरात लवकर खात्याशी आधार संलग्न करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।